नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्यात कुठली सेवा करायची किंवा कोणकोणत्या सेवा करायच्या याबद्दलची अगदी डिटेल माहिती बघणार आहोत. बघा, तुमची एखादी आता अधिक मास म्हणजे किंवा अधिक महिना जो आहे तो भगवान विष्णूंना समर्पित आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या सोबत पैशाचे प्रॉब्लेम चालू असतील किंवा सतत कर्जबाजारीपणा डोक्यावर असेल, माता लक्ष्मी येऊनसुद्धा घरात टिकत नसेल किंवा पैसा पुरत नसेल, तुम्ही खूप कष्ट करताय पण त्या कष्टाची चीज होत नसेल, सतत गरिबी दरिद्री तुमच्या वाट्याला येते, तर या महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. आता बघा, तुम्ही म्हणाल की ताई माता लक्ष्मीच्या सेवा आपण केल्या पाहिजेत, पण बघा, जिथे भगवान विष्णूंची सेवा होते ते माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न असते, लक्षात घ्या. म्हणून या महिन्यात अशी कुठली सेवा आहे जी आपल्याला भगवान विष्णूंच्या सोबत माता लक्ष्मीची पण एक सेवा करायची आहे. फक्त महिनाभर तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. काय करायचं सांगते तुम्हाला. फक्त अगदी बघा, जास्त काही वेळ तुम्हाला मान्य आहे, मला तुम्हाला खूप कामं आहेत, जॉईंट फॅमिली आहे, ऑफिस आहे, सगळं आहे, पण कसं असतं ना की आपण प्रत्येकजण बघा कमवतो कशासाठी? आपल्या घरासाठी, घराच्या सुखासाठी, समाधानासाठी. आणि घरातच जर सुख समाधान नसेल, आलेला पैसा टिकत नसेल, तुमच्या कष्ट किती तुम्ही करताय, दिवसभर राबताय, पण पैसा येतो, पण असं वाटतं की हा पैसा कुठेतरी सत्कारणी लागावा किंवा कुठेतरी म्हणजे असा म्हणजे म्हणतो ना की ठेवावी किंवा असं काहीतरी त्यातून वस्तू घ्यावी असं आपल्याला वाटत असतं. पण तो आलेला पैसा ना असा कुठेतरी वायफळच निघून जातो. मग एखादा आजारपण अचानक येतं, कुठेही आपण आपला पैसा तो खर्च होतो. जिथे सत्कारणी लागावा असं वाटत असतं तिथे तो पैसा म्हणजे सत्कारणी लागतच नाही किंवा एखाद्याची गरज भागवावी असं म्हणजे तो पैसा विनाकारण खर्च जर होत असेल आणि सारखं जर तुमच्या बाबत असं घडत असेल आणि प्रगती तुमची खुंटली असेल, म्हणजे पैसा येतोय पण असा वायाच जातोय, तो असा शिल्लक म्हणून किंवा ठेव म्हणून किंवा असं काही तुमच्याकडे राहत नसेल, तर नक्की तुम्ही ही सेवा करून बघा. आणि 100% बघा, जर तुमच्यावरती कर्जाचा डोंगर असेल आणि अशी ज्यावेळी वेळ येते त्यावरती आपल्या म्हणजे कर्ज घेण्याचा घ्यावंच लागतं आणि एका पॉईंटला इतका डोंगर होतो आपल्या डोक्यावरती कर्जाचा की त्यातून कसं बाहेर पडायचं हे सुद्धा कळत नाही. मग घरावरती किंवा तुमच्यावरती कर्ज होऊ नये किंवा आलेला पैसा टिकावा, माता लक्ष्मी स्थिर राहावी, यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण आता भगवान विष्णूंची सेवा कुठली करायची? तर सगळ्यात पहिले अतिशय साधी सोपी सेवा तुम्हाला मी सांगणार आहे. आणि त्याचसोबत जर माता लक्ष्मीची तुम्ही सेवा केलात तर 100% तुमच्या घरातील वातावरणात, तुमच्या आर्थिक प्रगतीत चांगली सुधारणा होईल, यात काही शंका नाही. आणि माता लक्ष्मी 100% तुमच्या घरात वास्तव्य करेल, स्थिर राहील आणि जी काही दरिद्री आहे, गरिबी आहे ती निघून जाईल, यात काही शंका नाही. तर काय करायचं? रोज आता हे काम कोण करू शकतं? घरातली स्त्रीच करू शकते. असं नाही की जेंट्स करणार नाही, तसं नाही, करू शकता. पण शक्यतो आपण सगळ्या स्त्रिया घरात असतो, घरात आपलं जास्त लक्ष असतं. तर बघा, काय करायचं? रोज संध्याकाळी आपण देवाला दिवा लावतो. इतक्या एक बायका म्हणजे स्त्रिया इतक्या कंटाळा करतात ना की काय त्यांना त्याचा कंटाळा वाटतो काय, मी देवाला दिवासुद्धा त्या लावत नाहीत कधी इतका त्या कंटाळा करत असतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, त्याचमुळे तुमच्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहत नाही, घरातलं घर पण कुठेतरी निघून जातं, घरात देवांचा किंवा एक दैविक शक्ती घरातून निघून जाते, पॉझिटिव्ह एनर्जी घरातून नष्ट होत असते. हे मूळ कारण आहे. म्हणून रोज संध्याकाळी देवाला दिवा लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुळशीपाशी दिवा लावणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरात एक सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि घरातलं वातावरणसुद्धा प्रसन्न राहतं. तर काय करायचं? बघा, रोज संध्याकाळी तुम्हाला 7 वाजता म्हणजे 6:30 ते 7:30 या काळामध्ये दिवे लागणीला रोज संध्याकाळी तुम्हाला हे न चुकता महिनाभर करायचं आहे. म्हणजे 6:30 ते 7:30 हा प्रदोष काळ आहे आणि या काळामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरासमोर 3 वेळा येऊन उभी राहत असते. बघा, विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की माता लक्ष्मी ही प्रत्येक म्हणजे तुमच्या दारामध्ये 24 तासात 7 वेळा येऊन उभी राहत असते. पण ती कधी येते आपल्याला माहीत नसतं. पण 6:30 ते 7:30 या एका तासात किंवा या प्रदोष काळामध्ये ती 3 वेळा तुमच्या दारासमोर येऊन उभी राहत असते.
म्हणून हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करण्याचा, उपाय करण्याचा. आणि या काळात जर तुमच्या घरामध्ये सेवा चालू असतील, काही उपाय चालू असतील तर नक्कीच, आणि तुमचं घर जर प्रसन्न असेल तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरावरती प्रसन्न राहील, ती तुमच्या घरात प्रवेश करेल, यात काही शंका नाही. आणि जी तुम्ही कष्ट करताय त्याची चीज होईल, यात काही शंका नाही. तर आता काय करायचं बघा, सगळ्यात पहिले छानपैकी फ्रेश व्हायचं. आपण संध्याकाळी चहा वगैरे घेतो, आधी फ्रेश व्हायचं, चहा वगैरे छान घ्यायचा, त्याच्यानंतर घर वगैरे झाडून घ्यायचं आणि स्वतःचं पण थोडं आवरून घ्यायचं. एक स्त्रिया इतका कंटाळा करतात की काही स्वतःकडे लक्ष नसतं, काय नसतं. जाऊ दे, तो आपला विषय नाही आहे. पण एक स्त्री ती स्वतः ज्यावेळी प्रसन्न असते ना, प्रसन्न राहते, त्यावेळी घरसुद्धा प्रसन्न राहतं असं म्हटलं जातं, किंवा ते खरंच आहे. म्हणून तुम्हीसुद्धा स्वतः प्रसन्न राहणार. तुम्ही जर आबाळगबाळ असाल तर घरातली म्हणजे लोकही तशीच राहतात, घरही तसंच असतं. तुम्ही जर नीटनेटके असाल तर घरातलं वातावरणसुद्धा तेवढंच प्रसन्न राहतं असं असतं. आणि म्हणजे घरातील मेन लक्ष्मी जर व्यवस्थित असेल, प्रसन्न असेल, छान असेल तर नक्कीच त्या घरात एक म्हणजे माता लक्ष्मीसुद्धा स्थिर राहत असते. तर काय करायचं, छानपैकी आवरायचं आणि त्याच्यानंतर घर वगैरे लोटून झाडून घ्यायचं, संध्याकाळची जी काही कामे असतात. त्याच्यानंतर 6 ते 7 या काळामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरासमोर 3 वेळा येऊन उभी राहत असते. तर सगळ्या घरात, तुमचं जेवढं पण घर आहे ना तेवढ्या घरात, म्हणजे सगळं टॉयलेट आणि बाथरूम सोडून प्रत्येक घरातली प्रत्येक लाईट तुम्हाला ऑन करायची. जेवढा लख्ख प्रकाश करता येईल तेवढा घरामध्ये करायचा. कारण माता लक्ष्मीला लखलखीत प्रकाश खूप प्रिय आहे. जिथे प्रसन्न वातावरण आहे तिथे माता लक्ष्मी अखंड स्थिर असते असं म्हटलं जातं. आणि थोड्या वेळ का होईना तुमच्या घराचा दरवाजा, मुख्य दरवाजा ओपन ठेवायचा. काही लोकांना सवय असते की 3 सण झाले की दरवाजा बंद करायचा आणि घरात बसायचं. तर असं अजिबात नाही, मग करायचं. माता लक्ष्मी ही तिथूनच निघून जाते, लक्षात घ्या. ती घरात येत नाही. जर तुमचा दरवाजाच बंद असेल तर काय उपयोग. त्याच्यामुळे 6:30 ते 7:30 या काळात तरी तुमचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो ओपन असला पाहिजे, उघडा असला पाहिजे. त्याच्यानंतर तुळशीपाशी दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप तिथे तुळशीजवळ तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला घरात येऊन देवापाशी दिवा लावायचा, सुगंधी धूप वगैरे असेल तर लावायचा, अगरबत्ती लावायची. कारण माता लक्ष्मीला सुगंधी वातावरण किंवा सुगंध अतिशय प्रिय आहे. ज्या घरामध्ये, म्हणून म्हणते की जेवढा लख्ख प्रकाश करता येऊन तेवढा लख्ख प्रकाश घरात ठेवायचा थोड्या वेळापुरता. मी असं म्हणत नाही की तुम्ही 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत तुमच्या घरातील सगळे लाईट्स वगैरे चालू ठेवा. अगदी थोड्या वेळापुरतं चालू ठेवायचं. आणि त्याच्यानंतर घरात धूप दीप अगरबत्ती जर यावेळी चालू असेल आणि तुम्ही एखादी सेवा करत असाल तर 100% तुम्ही स्वतः 2 मिनटं व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा की माता लक्ष्मीला तुमच्या घरात यावंच लागेल. लक्षात इतकं प्रसन्न वातावरण जर घरात असेल तर. म्हणून म्हणते 1 महिना एवढं सगळं तुम्ही करून बघा. एवढं सगळं म्हणजे काय जास्त मी सांगत नाही आहे, जे आपण नेहमीच रुटीन आहे त्यातलंच काही थोडंसं सांगते मी. तर एवढं करायचं. त्याच्यानंतर धूपदीप अगरबत्ती लावायची, माता लक्ष्मीला आवाहन करायचं की तू माझ्या घरामध्ये स्थिर राहा आणि जे काही आमच्यावरती सध्या आर्थिक संकट आहे त्यातून आम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग दे आणि जे काही आम्ही कष्ट करतो त्या कष्टाची चीज होऊ दे आणि त्याच्यासाठी मी ही सेवा करते आणि तुझी सेवा अधिक करून घे. तू आमच्या घरामध्ये स्थिर राहा, अखंड राहा, असं माता लक्ष्मीला आवाहन करायचं. आणि एक सेवा तुम्हाला करायची आहे. आता एक सेवा कुठली करायची तर विष्णू सहस्त्रनाम जे आहे, आता मी आधीच म्हटलं की भगवान विष्णूंना अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. जसं की श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित आहे, तसंच अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्याच्यामुळे विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते तुम्हाला याचं पठण करायचं. आता विष्णू सहस्त्रनाम खूप मोठं आहे, मान्य आहे, प्रत्येकाला वाचणं शक्य होईल की नाही माहीत नाही, पण विष्णू सहस्त्रनाम वाचण्याचा प्रयत्न करा रोज. किंवा नाहीच जमलं, ताई आम्हाला नाही जमत एवढं मोठं वाचायला किंवा वेळ नसतो, तर तुम्ही जर स्वयंपाक करताय तर स्वयंपाक करता करता मोबाईलला लावून दिलं तरी चालेल, काही हरकत नाही. कळालं. आता जर विष्णू सहस्त्रनाम ज्यांना पठण करणं शक्य नाही त्यांनी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्रसुद्धा तितकंच प्रभावी आहे जेवढं विष्णू सहस्त्रनाम आहे. अगदी छोटंसं आहे व्यंकटेश स्तोत्र, आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पण आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्राचंसुद्धा तुम्ही पठण करू शकता. नसेल जमत तर तुम्ही मोबाईलला लावून देऊ शकता. तर त्याच्यानंतर आता ह्या सेवा तुम्हाला ऐकल्या तरी चालतील आणि म्हणला तर अतिशय उत्तम. आता इथे बसून महाराजांच्या समोर बसून तुम्हाला कुठली सेवा करायची, आता ही सेवा तर करायचीच आहे, नाही जमत तर तुम्ही ऐकू शकता. कळालं.
पण इथे बसून कुठली सेवा करायची आहे तर माता लक्ष्मीची सेवा तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे श्रीसुक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे. श्रीसुक्त अतिशय साधं सोपं, अगदी मराठीत सुद्धा तुम्ही वाचू शकता. आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. तुम्ही बघितला असाल की नित्यसेवेचा हा ग्रंथ आहे. तर या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये संस्कृतमध्येही श्रीसूक्त दिलेलं आहे, प्राकृतमध्येही आहे. तर तुम्ही जसं जमेल, ज्या भाषेमध्ये तुम्हाला जमेल त्या भाषेमध्ये तुम्ही म्हणू शकता. पण रोज दिवसातून एकदा किंवा दिवे लागणीच्या वेळेला हे एक काम जर तुम्ही कराल तर 100% तुमची जी काही दरिद्री आहे, गरिबी आहे ती निघून जाईल आणि घरात एक आर्थिक स्थैर्य राहील आणि भगवान विष्णूंच्या सोबतच माता लक्ष्मीची सुद्धा तुमच्या घरावरती कृपा राहील, यात काही शंका नाही. गुरुमाऊलीसुद्धा नेहमी सांगतात, ज्या घरामध्ये श्रीसूक्ताचं पठण होतं त्या घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही. कळालं? म्हणून एकदा तरी श्रीसूक्ताचं पठण करा आणि त्यातल्या त्यात जर 6:30 ते 7:30 या काळात दिवा लावून, अगरबत्ती, धूप, दीप आणि घरात लखलखीत प्रकाश करून, सुगंधी वातावरण करून, प्रसन्न वातावरण करून, बाहेर तुळशीपाशी दिवा, अगरबत्ती करून जर तुम्ही हे श्रीसूक्ताचं पठण करत असाल तर 100% तुमची परिस्थिती सुधारेल. माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्नच होईल, यात काही शंका नाही. अनेक स्वामी भक्तांना, अनेक लोकांना, अनेक स्त्रियांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. फक्त साधं काम आहे. तुम्हाला मी काही पारायण करा वगैरे असं म्हणत नाही. फक्त दिवा लागणीच्या वेळेला श्रीसूक्ताचं पठण करा. पठण करून झाल्यानंतर एक माळ स्वामींची घ्यायची, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एक माळ करायची आणि त्याच्यानंतर जर तुम्ही स्वयंपाकाला लागलात, स्वयंपाक करताना विष्णू सहस्त्रनाम मोबाईलला तुम्ही लावून द्या. ऐकलं तरी चालेल, काही हरकत नाही. शेवटी त्या लहरी, ते तरंग तुमच्या घरात जर निनादले तरीसुद्धा तुमचं घर प्रसन्न राहील. घरातील जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती टिकून राहील, नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल. आणि इतकं आणि तुम्हाला सांगा, पैसा, प्रॉपर्टी यापेक्षा घरातलं जे काही सुख समाधान आहे, शांतता आहे, तीसुद्धा टिकून राहणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून या सेवा सगळ्या आपल्याला करायच्या आहेत. तर ह्या अधिक महिन्यात तुम्ही ही एक सवय तुम्हाला लावून घ्या की रोज संध्याकाळी काही झालं तरी छानपैकी म्हणजे आवरायचं, चहा वगैरे घ्यायचा आणि घरातलं झाडून लोटून वगैरे झाल्यानंतर देवाला दिवा लावायचा, तुळशीपाशी दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, इथे दिवा वगैरे अगरबत्ती धूप दीप लावायचं, घरातलं वातावरण प्रसन्न करायचं आणि त्याच्यानंतर मस्त. आणि एवढे करून जर तुम्ही सेवेला बसलात ना तर तुम्हाला सुद्धा एक छान वेगळा पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्यात तयार होतील आणि घरातसुद्धा एक छान वातावरण तयार होईल. मुलांचाही हट्टीपणा कमी येईल. घरातसुद्धा एक छान वातावरण तयार होईल. खूप तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. मी स्वतः या सेवेचा किंवा या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. खूप छान वाटतं. घरात संध्याकाळच्या वेळी घरात धूप दीप अगरबत्ती असेल तर किती प्रसन्न वाटतं काय सांगू तुम्हाला. आणि मेन म्हणजे संध्याकाळच्या वेळी घरात म्हणजे आपल्या हातून कुणालाही पैसे द्यायचे नाहीत, मीठ द्यायचं नाही, हळद द्यायची नाही. ज्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या ह्या तिन्ही सांजेच्या वेळेला कुणालाही द्यायच्या नाहीत. कुणीही कितीही मागायला अजिबात द्यायच्या नाहीत. कळालं? आणि ही एक सेवा तुम्ही करून बघा. संध्याकाळच्या वेळी श्रीसूक्ताचं पठण करायचं. 1 वेळा करू शकता, 16 वेळा करू शकता, तुमच्या इच्छेनुसार. जर तुमच्यावरती खूपच कर्जाचा डोंगर आहे तर तुम्ही या सेवेचं 16 वेळा पठण करा. 100% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते तुम्ही मोबाईलवरती सुद्धा लावून देऊ शकता. मी म्हणेन की मोबाईलवर लावून देण्यापेक्षा 1 महिनाभर जर आपण याचं पठण केलं तर 100% नव्हे 101% याचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि 100% ही सेवा तुम्ही करून बघा. तुम्हाला 100% अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. नक्की करा. चला, श्री स्वामी समर्थ.